रोडवरती कुठल्या प्रकारचे पण मोर्चे निघाला नाही पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि बाकी सगळ्यांना वर्दळीला फार अडथळा येतो. पहा तुम्ही महिलांना कळलंय काय आहे. मी वारंवार सांगतो नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात. त्या महिलेनी जो ऑब्जेक्शन उचललं ते बरोबर उचललंय तिने. आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती, हे खरं आहे. सरकार तुमचं मोर्चे तुम्हीच काढताय, कुठे असं इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. महिलांसाठी तुम्ही करताय, पण महिलांसाठी करायला तुम्ही महिला पुरुष लहान मुलं वृद्ध सगळ्यांना वेठीला धरताय, तर हे कशासाठी? महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपनं जन आक्रोश मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला एका महिलेनंच तीव्र विरोध केला आणि कारण होतं या मोर्चामुळे होणारी वाहतूक कोंडी, परिसरातल्या लोकांना होणारा त्रास. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा हक्क वगैरे सगळं मान्य आहे, पण अशा आंदोलनामुळे जर सामान्य लोकांनाच वेठीस धरलं जात असेल, त्यांनाच जर त्रास होत असेल, तर हे कितपत योग्य आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात आणि सामान्य लोकांच्या बाबत काय भावना आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. महिला आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर न झाल्यानं काँग्रेससह विरोधकांविरोधातच हा मोर्चा काढण्यात आला होता. याच दरम्यान एक संतप्त महिला थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर गेली आणि तिने आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त केल्या. आम्हाला कामावर जायचंय, रुग्णालयात जायचंय, आमचं काय, असा सवाल करत तिने थेट मंत्र्यांना जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी त्या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान सत्ताधारी पक्षाकडूनच हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानं चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे वरळीतील या मार्गावर मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येते. तरीही या मार्गावर मोर्चा निघाल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गंभीर झालाय. त्या महिलेनी जो ऑब्जेक्शन उचललं ते बरोबर उचललंय तिने, पण मोर्चे काढायला पाहिजे, महिलांच्या साईडनी भांडायला मोर्चे निघालेच पाहिजे, पण लोकांना, इतर लोकांना जे मोर्चेत सहभागी नाही त्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ना. ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. ते कोणी पण असू दे, मग साधारण पब्लिक असू दे किंवा मग कोणी पदाधिकारी मंत्री असू दे. ज्या पद्धतीने महिलेने विरोध केला ते कितपत योग्य? बरोबर आहे. तिच्या हिशोबाने तिला त्रास झाला ना, तर त्यांना त्रास झाला, त्या हिशोबाने त्यांनी आवाज केला, आवाज उठवला, तो बरोबर आहे. कोणालाही त्रास झाला तर त्यांनी आवाज उचलायलाच पाहिजे ना, तेव्हा त्याच्यावरती काहीतरी लोक विचार करतील ना. तो तिचा स्वतःचा एक आक्रोश होता की एक तासभर ती बिचारी त्या ह्याच्यात ताटकत बसले त्या गाडीमध्ये, आणि एक कुठल्या तरी आपल्या ह्याला एक अंत असतो ना कुठल्याही गोष्टीला, किंवा की सहन करण्याची सुद्धा एक सीमा असते. आणि एवढ्या ह्याच्या आक्रमकपणे ती बाई जेव्हा एवढ्या मोठ्या मोर्चाला सामोरं जाते, म्हणजे तिच्या मनात किती आक्रोश असेल, कितीतरी मोठा आक्रोश. आणि बरं, हे काय तमाशा लावला? कधीच पास झालं रिझर्वेशन, 23लाच पास झालेलं आहे, सप्टेंबर मध्ये पास झालेलं आहे, त्या हिशोबाने सगळं काय झालं. आणि हा जे नाटकं, सरकार तुमचं मोर्चे तुम्हीच काढताय. आंदोलन करत, त्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ना. सामान्य जनतेला त्याचा त्रास होतो. हे पॉलिटिक्स वाले काही आहेत, ते आपले प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन करत राहतात, प्रत्येक आपापली पोळी वाचतात, बाकी काय नाही करत. की रोडवरती कुठल्या प्रकारचे पण मोर्चे निघाला नाही पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि बाकी सगळ्यांना वर्दळीला फार अडथळा येतो आणि अननेसेसरी लोकांनाही त्रास होतो, सिनियर सिटीजन्सला त्रास होतो, रोजचे जे कामाला जाणारे असतात, जाणारे येणारे असतात, त्यांनाही त्रास होतो. नाही, मला असं वाटतं तिची रिॲक्शन कदाचित चुकीची असू शकेल, पण ती तेवढी त्रासलेली पण असू शकते ना बाई. तर म्हणजे असं होतं काही वेळेला, तुमचं टेम्पर आउट होतं आणि तिचं तासभर खरंच ट्रॅफिकमध्ये अडकली असेल. मुंबईत काय तर किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी, तर पुण्यात सुद्धा इतका ट्रॅफिक असतो, म्हणजे लोक अक्षरशः रोज जेवढा वेळ कामावर घालवतात त्याच्यातला बराचसा वेळ जाण्या येण्यातच त्यांचा जातो, ट्रॅफिकमध्ये अडकलं जातं. आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्ताधारी पक्षानेच जन आक्रोश मोर्चा का काढला? जवळच जांभोरी मैदान उपलब्ध असताना तिथे आंदोलन का केलं नाही? परवानगी नाकारलेल्या मार्गावर मोर्चा कसा निघाला? मोर्चा काढणं योग्य आहे का?
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी सामान्य नागरिकांना त्रास देणं कितपत योग्य आहे? आणि त्या महिलेनं व्यक्त केलेला संताप तो योग्य होता का की अतिरेक? दरम्यान या संपूर्ण घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी प्रशासनावर निशाणा साधत या प्रकारावर टीका केली आहे, तर नाना पटोले यांनीही मोर्चाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केलेत. तर खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी आपली बाजू मांडत मोर्चा नियोजनबद्ध असल्याचं सांगितलं असून नागरिकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं स्पष्ट केलंय. ते 50 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही, ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशा करता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय काय आहे? हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023 मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा हा खरात बाबाने दिलाय का यांना? ते फार मोठे आकडे देत नाहीत. मला असं वाटतंय की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खरात बाबानं यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ते 850ला असे पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा 850 हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिलाय. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543 मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही, हा त्यांचा हट्ट आहे. असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोकांनी. आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलंय काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे. आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं. आणि जी महिला, एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना, कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती, हे खरं आहे. तर मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात. त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नको होतं. तिचं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात. तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात? म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही, अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नाही. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात. त्यामुळे पोलिसही, महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघावर त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणचा प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता खरं म्हणजे. एकीकडे आंदोलनाचा हक्क तर दुसरीकडे सामान्य नागरिकांची गैरसोय, या दोन्हींचा समतोल साधणं आजच्या घडीला अत्यंत गरजेचं बनलंय.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशा मोर्चांचं नियोजन कसं करावं आणि अशा परिस्थितीत नागरिकांनी आपली भूमिका कशी मांडावी हे प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. तुम्हाला काय वाटतं? मोर्चा काढणं योग्य आहे का? यावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी.